केलं तर मी काही ते काही माझे बांधलेले नाहीत. मी लोकसभेला उभा होतो, कोणी मला विरोध केला असेल, कोणी मदत केली असेल, मदत करणाऱ्याचं बी अभिनंदन करू, विरोध करणाऱ्याचं बी अभिनंदन करू. मी काही त्याला उचललेलं नव्हते की त्यानं माझं ऐकलंच पाहिजे म्हणायला. लोकशाही आहे, कोणी कोणासोबत जावं, कोणी कोणासोबत बसावं, कोणी कोणाला मतदान करावं, हे लोकशाहीमध्ये जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे मला कोणावर नैतिक अधिकार नाहीये की त्याला मी काही ब्लॅकमेल करू, त्याला अडवणूक करू, हे मला अधिकार दिलेला नाही. त्यामुळे ह्यानंतर प्रशासनातल्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून कोण्या पुढाऱ्याच्या म्हणण्यावर कोणाचं काम होऊ नये, मी सगळ्याला समोर सांगतो. आमचं सुद्धा तुम्ही ऐकू नका. फक्त तुमच्या सत्सद बुद्धीला जे पटतंय, जे खरं आहे, त्याला तुम्ही डावलू नका कोणाच्या म्हणण्याहून, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती. आणि ज्या दिवशी ही हेतू पुरस्कर कोणी म्हणीन बंगल्याहून सही आणि तू सही आण, त्यानं फक्त माझ्याशी संपर्क करायचा. आणि त्या दिवशीच मी दोन दिवसामध्ये मी इथं येऊन तुमचा विषय मार्गाला लागेल. त्याच्यानंतर त्या विषयावर चर्चा नको. कळालं का? आता आपण बी 2 महिन्याला 3 महिन्याला एकदा बैठक करू आपण सगळ्या अधिकारी. कळालं का? की आपल्याला बी कळलं पाहिजे की नेमकं काय चाललंय. मी आतापर्यंत काय करत होतो, लोकसभा आहे, आपण थोडं जरा वेगळ्या पद्धतीने वागू, आमदार आहेत, नगरसेवक आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याच्या अधिकारात त्यांना काम करू द्यावं अशी भूमिका माझी असते. मी इथंच म्हणून नाही, मी माझ्या कुठल्याही विधानसभा क्षेत्रामध्ये कधी हस्तक्षेप करीत नाही. परंतु जरा परतूरमध्ये जरा अतिरेकाचा जरा कळत झाला आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्याला काय झाले, आता हे डायरेक्ट आहेत, त्यामुळे ते किती कोणाचं ऐकायचं ते ठरवून काम करतो. पण हे प्रमोटी आहे, हे चार्ज आहे यांच्याकडे. याला वाटतं बाबा तिकडे जाऊन खाली पडण्यापेक्षा इथं बरं लोण्यात पडलं आपण. त्यामुळे हे जरा यांचं पण व्हिडिओ साहेब किमानी इतबारे, आपण एका शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्याची आज काय बिकट परिस्थिती आहे हे तुम्ही जाणता आहात. त्यामुळे कोणाचं चांगलं करायचं काम करा, नाही झालं तर कमीत कमी वाईट होणार नाही एवढी काळजी घ्या. बाकीचं बघू शकतो. पीडब्ल्यूडीचा विषय वाटून ते वैद्यवाड जाणारा जो रस्ता आहे ते लावून